नाही असं म्हणताना नकारार्थी वाक्य इंग्लिशमधून. आय डोंट गो देअर. आय डोंट गो देअर, मी तिथे जात नाही. आय, वी, दे, यू असताना आपण डोंट म्हणतो, डू नॉट. पण ही, शी, इट असताना मात्र डज नॉट करायचंय. ही डझंट, शी डझंट, इट डझंट. आय एम नॉट गोईंग देअर. आय एम नॉट गोईंग देअर, मी आत्ता तिथे जात नाहीये. इथे ही, शी, इटला इज लावू, दे, वी आणि यू असताना आर लावू आणि नॉट पुढे म्हणणारच आहोत. आय हॅवंट गॉन देअर. आय हॅवंट गॉन देअर, परत इथे मी तिथे गेलेले नाही असा अर्थ झाला आणि ही, शी, इट असताना हॅवच्या ऐवजी हॅझंट म्हणायचंय. बाकी प्रत्येक वेळेला हॅवंट. आय हॅव नॉट बीन गोईंग देअर. आय हॅव नॉट बीन गोईंग देअर, मी तिथे जात नाहीये बऱ्याच काळापासून. ही, शी, इटला फक्त हॅज. आय डिडंट गो देअर, मी तिथे गेले नाही. आय डिडंट गो देअर. डिडंट हे जे आहे क्रियापद नकारार्थी, ते सगळ्या नाउन्सना, नामांना आणि सर्वनामांना एकच असतं. आय वॉज नॉट गोईंग देअर. आय वॉजंट गोईंग देअर, मी तिथे जात नव्हते. वॉज सिंग्युलर असताना एकवचनाला आणि अनेकवचनी करता असताना वर, मग तेव्हा वरंट. आय हॅडंट गॉन देअर. आय हॅडंट गॉन देअर, मी तिथे गेलेले नव्हते. आता हॅडंट म्हणजे हॅड नॉट हे सगळ्या कुठचाही करता असू दे. आय हॅडंट बीन गोईंग देअर. आय हॅडंट बीन गोईंग देअर, मी बराच काळ तिथे जात नव्हते. हॅडंट परत कुठचाही करता असू दे. आय वोंट गो देअर. आय वोंट गो देअर म्हणजेच आय विल नॉट गो देअर, मी तिथे जाणार नाही भविष्य काळात. आता वोंट हे वोंट म्हणजेच विल नॉटचा शॉर्ट फॉर्म वोंट. कुठचाही करता असू दे कायम वोंटच असणार आहे पूर्ण भविष्य काळात. आय वोंट बी गोईंग देअर. आय वोंट बी गोईंग देअर, मी तिथे जात असणार नाही एखाद्या वेळेला विशिष्ट. आय वोंट हॅव गॉन देअर. आय वोंट हॅव गॉन देअर, मी गेलेले नसेन एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत भविष्यात. आय वोंट हॅव बीन गोईंग देअर. आय वोंट हॅव बीन गोईंग देअर, मी बराच काळ भविष्यात तिथे जाणार नसेन.